नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये आपला सर्वांचं स्वागत. आणखीन एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत, आधुनिक जीवनशैली आणि स्वास्थ्य या सदराखाली. डॉक्टर रविकांत झाला 1989 पासून आजपर्यंत पनवेलमधील झालाच क्लिनिक येथे अलर्जी स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. अलर्जीचे निदान आणि त्यानंतरचे व्यवस्थापन याविषयी सामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबर अलर्जन्य विकारांच्या मानसिक पैलूंचा अभ्यास देखील त्यांनी केला आहे. अलर्जी आणि उपयोजित रोगप्रतिकारशास्त्र, अप्लाइड इम्युनॉलॉजी या विषयांवरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रांमध्ये देखील सहभाग घेतला आहे. आज आपण एलर्जी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर रविकांत झाला. नमस्कार. 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 थँक्यू. सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांना माहिती नसतं एलर्जी म्हणजे नेमकं काय. काय सांगू शकाल तुम्ही? आता हा ॲलर्जी हा शब्द इंग्लिश आहे आणि आपण त्यातला शुद्ध मराठी शब्द जर म्हटलं तर जे सात्म नाही ते म्हणजे असात्मीयता असं आपण त्याला म्हणू. बरोबर. आणि इट इज अन बेसिकली नॅचरली गॉड गिवन गिफ्ट टू ह्युमन बिईंग, म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे जी एका प्रकारची प्रतिकारशक्ती आहे. आणि ती प्रतिकारशक्ती म्हणजे एखाद्या रूममध्ये 20 लोक आहेत आणि कोणीतरी केअर काढतंय तर प्रत्येकाला शिंका येणं हा एक नॉर्मल आणि स्वाभाविक गुणधर्म आहे बॉडीचा, रिॲक्ट अगेन्स्ट पर्टिक्युलर थिंग. तर ते 5 ते 10 शिंका प्रत्येक व्यक्तीला येतील, पण तिथे जर 20 लोक बसलेली आहेत त्यातली 5 लोकांना एखाद्याला 40-50 शिंका येईल, एखाद्याला दम लागेल, एखाद्याला त्वचावरती खाज येऊ शकेल, एखाद्याचे डोळे अगदी लाल आणि चुरचुरीत आणि डोळ्यातनं पाणी येईल. असे जे 4-5 लोक आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो की ह्या ज्या 5 लोक आहेत ते ॲलर्जीचे पेशंट आहेत, जेन्युन. म्हणजे इन अदर वर्ड्स जे काही गोष्टी हार्मलेस असतात ते इम्युनिटी जर आपली कुठली प्रकाराची प्रतिकारशक्ती जर काही कमी झाली ॲलर्जीचा विरुद्धची तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्या ॲलर्जीचा विरुद्ध अँटीबॉडीज जास्त असण्याने त्याला एक प्रकारचं अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन आणि त्याचे जे वेगवेगळे लक्षण असतात त्याला आपण ॲलर्जी म्हणतो. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की 10-20 जण आहे एका रूम मध्ये, म्हणजे हे दर्शवणं आहे की मला एलर्जी आहे म्हणून शरीर दर्शवतं का? नाही, शरीर दर्शवतं कधी की ऍक्च्युली ॲलर्जी आहे म्हणजे कसं की प्रत्येकाला ॲलर्जी आहे ती एक प्रतिकार शक्ती देवाने दिलेली. जर केअर काढलं आणि शिंका न येणं तर तो आणखीन ऑपोजिट झालं. ते शिंका यायलाच पाहिजे, अदरवाईज तुमच्या व्हॉट इज इम्पॉर्टंट ऍक्शन होते तिला रिॲक्शन होणं फार गरजेचं आहे. म्हणजे देर इज ऑलवेज सर्व गोष्टी आरोग्य अनारोग्य हा पण दोन आहे, सुख दुःख. तशा रीतीने आपल्याला हे एक प्रकारचं आरोग्य आणि अनारोग्य आणि ॲलर्जी एक प्रकारची प्रतिकारशक्ती आपल्याला आहे. आणि सध्या गेले साधारण 7 ते 8 वर्ष भरपूर जास्त वाढत चालली आहे. ती दर्शवते का? प्रतिकारशक्ती दर्शवते. ती एका प्रकारची एक हे आहे की जी आपल्याला रिॲक्ट होते आणि जेव्हा त्याचं इम्बॅलन्स होतं तेव्हा आपण त्याला त्याचे परिणाम दिसायला लागतात. ओके. मग ह्यात सामान्य आणि असामान्य असं कुठला असू शकते म्हणजे एलर्जी? मोस्ट कॉमनेस्ट फॉर्म ऑफ आपण ज्याला ॲलर्जी असं म्हणू तर ती ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे सर्वात कॉमन 30% ऑफ पॉप्युलेशनला ही असते. ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे नाकाची म्हणजे स्नीझिंग, शिंका येणं, नाक वाहणं, नाक ब्लॉक होणं, घसा खवखवणं, पुढचं फ्रंटल हेडेक. कधी कधी कुठल्या पेशंटला जास्त जर ॲलर्जी असली प्रमाणात सर्दीची वगैरे तर त्यांना ॲलर्जिक रायनो कंजंक्टिव्हायटिस असं म्हणतो, म्हणजे डोळ्यातनं सुद्धा पाणी येणं, डोळे लाल होणं, चुरचुरणं वगैरे हे प्रकार आहेत त्याचे. हे वेगवेगळे ॲलर्जीचे प्रकार. ओके. मग शरीरावर होणारे परिणाम काय काय आहेत त्यावर? आता एकदा ॲलर्जी झाली की तुमचं कसं होतं की सगळं मन, कुठलाही आजार झाला की मन तिकडे जातो आपला. मन तिकडे गेलं की ऑटोमॅटिकली आपलं जी कार्यक्षमता असते ज्याला आपण म्हणतो क्वालिटी ऑफ लाईफ ती हॅम्पर होते कुठेतरी. आता सपोज ॲब्सेंटिझम वाढलं, मी कुठेतरी कामाला जातो आणि मला भरपूर शिंका आले सकाळी आणि माझी तब्येत अचानक बिघडली. मला कुठल्या कुठल्या पेशंटला याच्यामध्ये दमासुद्धा होऊ शकतो, ज्याला आम्ही म्हणतो ॲलर्जिक ब्रॉन्कियल अस्थमा, ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे सर्दी, ॲलर्जिक रायनो कंजंक्टिव्हायटिस. नाक, कान, घसा, त्वचा आणि पचनक्रिया. येस, एव्हरीथिंग. सो एव्हरी ऑर्गन ॲलर्जी इज मल्टी डिसिप्लिनरी बेसिकली. म्हणजे कुठलेही अवयव त्यातनं बाद नाही आहे.
आणि सर्वात तीव्र ॲलर्जी ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण एका प्रकारची रिॲक्शन म्हणतो, कुठल्याही गोष्टीची तीव्र ॲलर्जी असणं. सपोज कधी कधी कोणी ऐकलेलं असेल की यांनी शेंगदाणे खाल्ले आणि त्याला अचानक भरपूर ॲलर्जी, एनाफायलॅक्सिस म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये सर्वात तीव्र म्हणजे अगदी चोकअप सारखं होणं, ब्लड प्रेशर कमी होणं, सफोकेशन होणं, म्हणजे श्वासामध्ये अचानक ब्लॉक होऊन जाणं वगैरे, लो ट्रिमेंडस लो हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर अगदी कमी होणं, म्हणजे सगळ्या प्रकाराचे जे सर्वात तीव्र लक्षण असतात, अंगावरती सिव्हिअर खाज येणं, एन्जिओएडिमा म्हणजे अर्टिकेरिया, म्हणजे आपण ज्याला आपण हे म्हणतो की असे चाठे येणार अंगावरती स्किनवर, नंतर बऱ्याच वेळेला होठ सुजणं, डोळे सुजणं, म्हणजे एन्जिओएडिमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ॲलर्जी. मग त्याला इमर्जन्सी मेडिकेशन लागतं आणि इन्स्टंट तुम्हाला जर इमर्जन्सी मेडिकेशन नाही भेटली तर तो फेटल ठरतो. फेटल इन द सेन्स की त्याला जन्म आणि मृत्यूचा प्रश्न येतो. आता हे स्किनवर दिसतंय, डोळ्यावर दिसतंय, नाक, कान, घसा किंवा सफोकेशन होते. काही अशा गोष्टी आहेत की एलर्जी होते आणि कळतही नाहीये, त्रास होतोय, तो सांगू शकत नाही, असं काही. त्रास होतोय, जेव्हा कोणाला लक्षण येईल त्याच वेळेला तो व्यक्ती डॉक्टरकडे जाईल. त्याला त्रास अंतर्गत आतमधून आहे पण तो सायलेंट असतो बऱ्याच वेळेला. तर याच्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल ॲलर्जिक डिसऑर्डर सुद्धा भरपूर सध्या गेले 6-7 वर्ष कॉमन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कधी कधी डायरिया पण होतो. म्हणजे कुठले 1-2 गोष्टी असतात, एक ॲलर्जी आणि एक इंटॉलरन्स. आपण कधी कधी ऐकतो की याला हे लॅक्टोज इंटॉलरन्स, तर तो जे टॉलरेट होत नाही ते ॲलर्जी डिफरंट आहे आणि टॉलरन्स डिफरन्स आहे. सो these are 2 different things. आणि त्याची मॅनेजमेंट, वाय आय एम टॉकिंग द वर्ड मॅनेजमेंट, ट्रीटमेंट नाही. कारण ॲलर्जीला आपण नेहमी ॲलर्जिक डिसऑर्डर म्हणतो, कधी ॲलर्जिक डिसीज नाही म्हणत. आता हे डिसीज का नाही म्हणत? कारण जे समथिंग विच इज इन ऑर्डर तो डिस झाला म्हणून आपण त्याला डिसऑर्डर. डिसीजेस आर कॉज्ड बाय ऑर्गॅनिझम. लाईक एखाद्याला बॅक्टेरियल कुठलं टायफॉइड झालं तर टायफॉइडचे जीवाणू, सॅल्मोनेला टायफायनी टायफॉइड होतो, नंतर मलेरियल पॅरासाइटनी मलेरिया होतो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसनी ट्युबरक्युलोसिस होतो, म्हणजे टीबी होतो. हे सगळे जीवाणूचे आजार आहेत. जीवाणू मारायला आपण औषध दिलं, प्रत्येकाचे वेगवेगळे कालावधी म्हणून त्यांना त्याचं पूर्ण रिव्हर्स होतं. जेव्हा ॲलर्जीला आपण एखाद्याला समजा 100% कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे, 5 ते 10% ॲलर्जी, जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला बिगिनिंग मध्ये सांगितलं की ॲलर्जी प्रत्येकामध्ये आहे, 5 ते 10% ॲलर्जी असणं ते फार आवश्यक आहे. ती एका प्रकारची प्रतिकारशक्ती, ते रिॲक्ट होणं गरजेचं आहे की मला त्रास होतो किंवा काहीतरी, मग हे टाळायला हवं किंवा काही अशा गोष्टी आपण काही करू शकत. जेव्हा आपल्याला कळतं जी गोष्ट टाळता येईल त्याला आपण टाळू शकतो. बरं, ह्याच्यात अन्नाच्या व्यतिरिक्त आपण कीटकनाशक वगैरे जे वापरतो किंवा स्प्रे एखादा वापरतो, परफ्यूम वापरतो किंवा काही, ॲलर्जीज कसले होतात? म्हणजे बेसिकली ॲलर्जी म्हणजे नंबर 1 इनहेलंट्स म्हणजे श्वसन मार्गाद्वारे जाणाऱ्या गोष्टी. आता श्वसन मार्गाद्वारे जाणाऱ्या गोष्टीमध्ये काय येणार? नंबर 1 हाऊस डस्ट माइट्स. 3 प्रकाराचे हाऊस डस्ट माइट्स असतात. आम्ही जिथे आता हा इंटरव्ह्यू चाललेला आहे तिथे सुद्धा इथे सुद्धा हाऊस डस्ट माइट्सची उपलब्धी आहे. नंबर 2 वेगवेगळ्या डस्ट, धुळेचे प्रकार, ज्याला आपण 11 प्रकाराचे धूळ आपण तपासू शकतो. आणि त्याच्यातले हाऊस डस्ट, हे डस्ट, पेपर डस्ट, विटफ्लो डस्ट, कॉटन डस्ट आणि स्पायडर वेब डस्ट या क्षणी इथे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पोलन्स म्हणजे परागकण म्हणजे ट्री पोलन्स, वीड अँड श्रब पोलन, ग्रास पोलन्स. हे 34 वेगवेगळे प्रकार आहेत. ते सुद्धा वातावरणात असतात. त्याच्यानंतर जसं तुम्ही राईटली आता मला विचारलं की कुठल्याही प्राण्यांचे, म्हणजे डॉग इपिडर्मल, कॅट इपिडर्मल, पिजन फिदर म्हणजे कबुतरन, पिजन फिदर, पिजन ड्रॉपिंग्स, नंतर बफेलो, नंतर इव्हन फॉर दॅट मॅटर ॲक्च्युली रिसेंट पास्टमध्ये माझ्याकडे एक पेशंट असा आला होता की मला स्वतःला, मी गेले साधारण 30-32 वर्ष प्रॅक्टिस करतो तरी मला तो शोधायला भरपूर काळ गेला. आणि जेव्हा ते सापडलं तेव्हा दॅट वॉज अ ह्युमन डेंडर ॲलर्जी, म्हणजे ह्युमन माणसांच्या केसांची ॲलर्जी. तर ही सुद्धा आढळू शकते. म्हणजे देर आर एन नंबर ऑफ एव्हरीथिंग अँड एनिथिंग अँड ऑन दिस प्लॅनेट अर्थ कॅन गिव्ह राईज टू ॲलर्जी. त्यानंतर कॉन्टॅक्टंट्स, ज्या गोष्टी आपल्या संपर्कात येतात. सपोज
मी आर्टिफिशियल काय ज्वेलरी घातली हा किंवा ब्युटी पार्लर रिलेटेड ॲलर्जिक डिसऑर्डर्स ज्याला आम्ही म्हणतो हा की बरेच हल्ली ब्युटी पार्लर्स भरपूर वाढलेत, भरपूर लेडीज फ्रॉम यंग टिल बरोबर. ओल्ड एज दे गो टू ब्युटी पार्लर आणि दे डू ब्लिचिंग, दे डू फेशियल, दे डू सो मेनी थिंग्स. सो दीज थिंग्स त्याच्यामध्ये जे कुठले कुठले केमिकल्स असतात, तर फॉर एक्झाम्पल मी हेअरडाय लावली तर प्रत्येक हेअरडायमध्ये एक अँटीजेनिक सबस्टन्स असतो म्हणजे ॲलर्जेनिक, ज्याला आम्ही PPDA असं म्हणतो, पॅराफिनायलिन डायमाइन. तर हा पॅराफिनाइल डायमाइन आहे तो त्याच्यातला जो आहे तो त्यातला प्रिझर्वेटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये ॲलर्जेनिक प्रॉपर्टी असते, म्हणजे तो त्याच्याशिवाय हेअरडाय बनू शकत नाही. म्हणजे त्याची जर ॲलर्जी आढळली हा. मग त्याला एकच उपाय असतो की अवॉइड अप्लाइंग हेअरडाय. अवॉइड न वापरणं इज द बेस्ट उपाय. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता रिसेंटली कसं झालंय, गेले 5 वर्ष ड्रग ॲलर्जीज. ड्रग ॲलर्जीज म्हणजे औषधांच्या ॲलर्जीज. आता औषधांमध्ये कसं असतं, वेगवेगळे ग्रुप्स असतात. एक अँटी हायपरटेन्सिव्ह ग्रुप आहे, एक कुठलं किडनीच्या वरती उपाय करण्याचा ग्रुप आहे, एक कार्डियक ड्रग्ज आहे जे आपण हार्टच्या ह्याच्यासाठी, एक अँटी डायबेटिक आहे, कुठल्या दुखण्यावरती म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज, NSAID ज्याला म्हटलं जातं, की जसं आपण मला हात दुखतो, पाय दुखतो, मग आपण कॉम्बिफ्लेम पेन किलर ते घेतली आणि ते कधी कधी एवढे सिव्हिअर ड्रग ॲलर्जीज असतात की दॅट कॅन लीड टू डेथ ऑल्सो. नाही, असं हल्ली असं झालेलं आहे ना की डॉक्टर सुद्धा पहिल्यांदा विचारतात एखादी गोळी बदलायची असेल किंवा काही, की तुम्हाला कुठली एलर्जी आहे का. ही लाईफस्टाईल पण झालेली आहे तशी. कसं आहे की तुम्हीच आजार निर्माण करत असतात. जसं तुम्ही आता हेअर डायचं सांगितलं, गरज असेल तर करा, नाही तर नका करू ना. त्रास होते तर करूच नका. पण जसं प्रत्येकाला असं वाटतं की मला जास्त हे दिसावं, बरोबर आहे, पण नॅचरल गॉड गिव्हन इज गॉड गिव्हन. मग त्रास होणार, त्रासावर मग परत ड्रग्स घेतली जाणार, त्याचाच वेगळा त्रास होणार आणि त्यातून एलर्जी झाली किंवा त्यातून काय आणखीन एक उद्भवलं म्हणजे आजारातून आणखीन आजार उद्भवत चालले. असं वाटतंय का की पूर्वीपेक्षा आता हे आजार आणि ह्या गोष्टी सगळ्या वाढल्यात किंवा काही त्याचं प्रमाण वाढलंय? ॲलर्जीच्या पेशंटवरनं पण तुम्हाला कळत असेल. गेले साधारण मोर दॅन 31-32 इयर्स प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यात अगदी प्रामाणिकपणे जर सांगायचं तर गेले 10 वर्षात जी काय ग्राफ असा प्रॅक्टिसचा वरती गेलेला आहे की जे नंबर ऑफ पेशंट्स जेवढे वाढले आहेत ते त्याच्यापूर्वी 20-22 वर्षात तेवढे नव्हते. कारण दिस इज प्रॉबेबली बिकॉज ऑफ, आणि त्यासाठीच त्याला ॲलर्जिक आजाराला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो. पहिलं तर त्याला डिसऑर्डर म्हणतो, ते आधी मी सांगितलं तुम्हाला, आणि आता त्याला मी जस्ट त्याच्यामध्ये एक ॲड केला शब्द लाईफस्टाईल डिसऑर्डर. आता प्रत्येकाची लाईफस्टाईल असते, प्रत्येकाला असं पाहिजे तसं पाहिजे हे पाहिजे, आणि टायमिंग नाही आहे. टायमिंग इन द सेन्स काय, पूर्वीच्या काळी बघा तुम्ही, आता तुम्हाला कुठल्याही वेळेला सगळ्या गोष्टी सगळं उपलब्ध असतं राऊंड द क्लॉक. पूर्वी आपण रात्री 10ला म्हणजे 10 नंतर सगळं सुखसुखाट असायच्या, कोणी नसायचं, सुविधा नाही, काय नाही. आता तुम्हाला रात्री 2 वाजता सगळं खायचंही भेटेल, 3 वाजताही भेटेल, 4 वाजताही भेटेल. आणि बेसिकली लोकांचं झोपण्याची वेळ परफेक्ट टायमावर नाही, उठण्याची वेळ टायमावर नाही. म्हणजे जीवनशैली जी आपण ओव्हरऑल म्हणतो त्याला, की ती जीवनशैलीला आपल्याला जर काय आपण व्यवस्थित केलं तर आपण या सगळ्यापासून लांब राहू शकतो आणि आपल्याला त्याच्यापासून मुक्तता भेटू शकते. बरं, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एखादी म्हणतात ना की किती सौम्य प्रकारचा असू शकतो आणि किती जीव घेणा असू शकतो हा यातून एलर्जी मधनं काही गोष्टी? सिव्हिअर एलर्जीज फार कमी असतात युजली, पण आपण ॲज सच सांगू नाही शकत की कुठली आता माइल्ड आहे आणि कुठली लगेच ती सिव्हिअर होऊ शकेल. ते प्रत्येक माणसाचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याचा जो बांधा असतो त्याच्यावरून त्याचे लक्षण आणि त्याची प्रतिकारशक्ती त्या क्षणाची. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं राहिलं की सायकोलॉजिकल ट्रिगर्स ऑफ ॲलर्जिक डिसऑर्डर्स म्हणजे मन फार महत्वाचं आहे. युअर माइंड इज युअर बेस्ट फ्रेंड इफ यू कंट्रोल इट, अँड युअर माइंड इज युअर ग्रेटेस्ट एनिमी इफ इट कंट्रोल्स यू. बरोबर, हे भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे. हे सगळ्याला आधारित आहे, म्हणजे सगळ्याला आहे. एक्झॅक्टली, एव्हरीथिंग, एव्हरीवेअर. सो माइंड इज स्ट्रॉंग. आणि माइंड ॲलर्जीमध्ये का जास्त त्याचा हे असतो की हा जो आजार असतो तो सर्वसाधारणपणे भरपूर लॉंग स्टँडिंग म्हणजे कालावधीत जास्त असतो त्याचा. आणि जेव्हा तो पेशंट
माझ्यापर्यंत पोचतो म्हणजे एखादा एलर्जी स्पेशालिस्ट पर्यंत पोचतो हा तेव्हा तो ऑलमोस्ट कित्येक डॉक्टरकडे जाऊन नंतर आलेला असतो. कंटाळलेला असतो आणि तो येऊन पहिला प्रश्न मला सांगतो की सर मी आता कंटाळलोय, मी तुमच्याकडे आलोय, मला काही देऊ नका. हे म्हटलं म्हणजे आला कशासाठी हा एक प्रश्न. मग मी काही कारण तो त्रासलेला असतो तेवढ्या सगळ्या फेऱ्यांमध्ये सगळा त्रास वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन स्पेशालिस्ट शेवटी आलेला असतो. शेवटी आलेला असतो. पण मग मला त्यांचं कम्प्लीट ऐकणं शांतपणे की त्याची कम्प्लीट हिस्ट्री ही फार महत्वाची असते अच्छा, त्याच्यामध्ये. अनुवंशिकता वगैरे किंवा काही यात सगळी आली असते. हा गुड, हा. व्हेरी गुड क्वेश्चन. हा प्रश्न याच्यामध्ये सी देर आर टू थिंग्स. एक असतं जेनेटिक्स म्हणजे येणारच, हम्म. आणि दुसरं असतं फॅमिलियल. हम्म. ॲलर्जीज आर युजली नेवर जेनेटिक हम्म. ओरिजिनेटेड, दे आर फॅमिलियल. थर्ड जनरेशनमध्ये युजली आढळतं डायरेक्ट. आता सपोज फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांना होतं तर मला न होता माझ्या मुलांना होऊ शकतं, म्हणजे थर्ड जनरेशन झालं तो. ओके. सो इट डझंट कम. अशा cases आहेत? अशा केसेस असतात. म्हणजे युजली सी दिस इज स्टॅटिस्टिक्स. ओके, अच्छा. नंबर 1. नंबर 2 कसं असतं, हा एक स्टॅटिस्टिक्स झालं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक जनरेशन सोडून एक जनरेशनमध्ये येतं. पण हा फॅमिलियल झाला. फॅमिलियल म्हणजे काय की रन्स इन फॅमिली. इट डझंट मेन, त्याचा अर्थ असा नाही की कंपल्सरी होणारच. आता सपोज 3 का 4 का 5 भाऊ बहीण आहे नातवंड हा. आणि आजोबांना आहे त्रास, तर त्या 5 पैकी एखाद्याला होऊ शकतं. अच्छा. प्रत्येकाला होईल असं गरजेचं नाही. म्हणजे जेनेटिक्समध्ये कसं असतं की कोणाला तरी आहे म्हणजे त्याच्यामध्ये येणारच. आणि पेशंट जेव्हा कुठल्या डॉक्टरकडे जातो तेव्हा तो त्याचे मेनली मुख्यत्वे शारीरिक लक्षणं सांगतो. हा. परंतु त्या डॉक्टरचं कर्तव्य कसं पाहिजे की त्याचं शरीर बरं करताना हा. त्या पेशंटचं मानसिकता ऑटोमॅटिकली बरी व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक आता कुठलाही व्यक्ती माझ्याकडे येतो तर तो कोणी व्यक्ती माझ्याकडे सुखामध्ये येत नाही. माझं कर्तव्य कसं पाहिजे, त्यांचा दुःखामधून सुखामध्ये रूपांतर करून देणं आणि त्यांचा हितामध्ये मी विचार करणं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आता काळ बदलत चाललाय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रथम मानसिक दृष्ट्या थोडंसं त्याला स्टेबल करावं लागतं, 100% त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. 100% करावं लागतं. कारण त्याचं ऐकणं हा पहिली गोष्ट आहे शांतपणे. कारण तो कारण तो almost त्रस्त सगळीकडे कंटाळून आलेला असतो तुमच्याकडे. म्हणजे तो एकदम महत्वाचा प्रश्न. आणि युजली कसं असतं की हे जे कोणी डायरेक्ट कोणी माझ्याकडे अप्रोच नाही करणार. म्हणजे युजली कोणीतरी पहिलं जनरल प्रॅक्टिशनरकडे जाणार, ते जनरल प्रॅक्टिशनर त्याला ट्रीटमेंट देणार. बेसिकली कसं आहे की आता सपोज जसं मी तुम्हाला थोड्या वेळ अगोदर सांगितलं की कुठल्याही गोष्टी ऑन दिस प्लॅनेट अर्थ कॅन गिव्ह एलर्जी. तर मध्यंतरी माझ्याकडे एक वेगवेगळे डेंटल मटेरियल असतात. एव्हरी डेंटल मटेरियल युज्ड बाय द डेंटिस्ट मध्ये सुद्धा ॲलर्जनिसिटी असते, ॲलर्जीज होतात. हे डेंटल झालं. आणखीन कुठल्या गोष्टी? सगळ्या गोष्टीचं. आणि ऑर्थोपेडिक सर्जन समजा कुठलं मटेरियल टाकतो तर त्याचे सुद्धा मेटल्स जे असतात, मेटल्सची पण एलर्जी असतात ना. आणि आर्टिफिशियल ज्वेलरीची आहे, बऱ्याच गोष्टीची आहे. म्हणजे प्लास्टिक स्पेशालिस्टकडे म्हणजे डोळ्याचे पण उपचार काही चालू असतील आणि त्याच्या एखाद्या गोष्टीवरनं, औषधावरनं किंवा त्याच्या ऑपरेटवरनं पण काही डोळ्यात कुठला तरी थेंब टाकला आणि त्या थेंबाची पण एलर्जी होऊ शकते. म्हणजे ती पण आपल्याला पण कुठली आहे ते काय आपण असं प्रत्येक वेळेला आपण असं नाही करू शकत की एवढ्या गोष्टीची एलर्जी टेस्ट करू आणि नंतर ड्रग घेऊ. तो तर शक्य नाही सगळ्यांना किंवा कोणालाही फॉर दॅट मॅटर. मी पण नाही करणार तसं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला आपण टाकल्यानंतर जेव्हा काय झालं तर त्याचं सोल्युशन काय काढायचं. एलर्जी झाली समजा, आता मला मी डोळ्यात तेच म्हणतो की याची वैद्यकीय मदत कशी घ्यावी. एलर्जी टेस्टिंग हा अगदी सुपर स्पेशलाइज्ड विषय आहे आणि ज्याला आपण गोल्ड स्टँडर्ड म्हणतो. मॉडिफाईड प्रिक टेस्ट मेथड, पॅच टेस्ट मेथड आणि इंट्राडर्मल मेथड, ते 3 मेथड जे असतात त्याला गोल्ड स्टँडर्ड बाय WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि WHO म्हणजे वर्ल्ड ॲलर्जी ऑर्गनायझेशन, याच्याद्वारे ते झाले. आणि सध्या कसं झालेलं आहे, सध्या भरपूर वेगवेगळ्या मेथड सुद्धा आलेल्या आहेत. मी असं नाही म्हणत की ते पण काही वाईट आहे. सध्या CRD आहे म्हणजे कंपाऊंड रिझॉल्ट डायग्नोसिस आहे, म्हणजे ब्लड एक्झामिनेशन मधून. ओके. नंतर इम्युनोब्लॉट आहे, ही पण ब्लड एक्झामिनेशन. नंतर ब्लड एलायझा मेथड आहे, रास्ट आहे. हे सगळे रक्तापासून सुद्धा तुम्ही ॲलर्जीची तपासणी करू शकता. परंतु ज्या वेळेला आपण रक्तापासून, आता झालंय का पूर्वीपासून आहे पण पूर्वी भरपूर महाग होतं आणि आता सध्या रिसेंट गेले 4-5 वर्ष सगळीकडे सगळे लोक ते इट्स बिकम लाईक साध्या लॅबमध्ये होतं. साध्या लॅबमध्ये म्हणजे तिथून ते लोक दुसरीकडे पाठवतात आणि मग तिथून करून घेतात. पण ती जी तपासणी आपण रक्तापासून ॲलर्जी जेव्हा शोध लागला
तर त्यानंतर त्याला आपण गोल्ड स्टँडर्ड नाही म्हणत. कारण का की ऑन द बेसिस ऑफ इन विट्रो टेस्ट पेशंट कॅनॉट बी पुट ऑन ॲलर्जन इम्युनोथेरपी. म्हणजे काय की आता ॲलर्जीचं जो पुढचं मॅनेजमेंट आहे स्पेसिफिक ज्याला म्हणतो, स्पेसिफिक म्हणजे अगदी त्यासाठीचं. ॲलर्जीच्या विरुद्ध आपला उद्देश काय पाहिजे की ही सापडली, जे आता सपोज प्रॅक्टिकली मला जर कुठल्या तरी खाण्याची ॲलर्जी आली, फॉर एक्झाम्पल मला दुधाची ॲलर्जी आली, तर दूध माझ्या हातात आहे की मी बंद करणं. जर मला कुठल्या डस्ट किंवा परागकणांची आली तर मला काय करायला लागेल. तेव्हा आपण आलो ते त्याचं मॅनेजमेंट स्पेसिफिक म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रिपेअर्ड ॲलर्जन वॅक्सिन. दॅट इज दी ओनली मेथड विच अल्टर्स द इम्युनिटी अँड मॉडिफाईज द डिसऑर्डर्स. नाही, पर्याय काही असू शकतात का? किंवा मी त्या वातावरणात राहतोय, मी त्या वातावरणात मला कामही करायचंय, तर त्याच वातावरणामध्ये राहून आपण शिफ्ट करायला नाही सांगू शकत कोणाला. हा, कारण त्याचं काम तिकडे आहे, तर त्याला जॉब आहे, त्याची हा, रोजीरोटी आहे. हा, मग तिथेच राहून त्या गोष्टीचा विरुद्ध त्याला आम्ही म्हणतो ॲलर्जन इम्युनोथेरपी. दॅट इज इंडिव्हिज्युअली प्रिपेअर्ड ॲलर्जन वॅक्सिन. म्हणजे त्या व्यक्तीसाठी स्पेशलाइज्ड ॲलर्जन शॉट्स म्हणतात कुठे अदर कंट्रीज, युरोपियन आणि अमेरिकन कंट्रीजमध्ये, की त्या ॲलर्जीच्या विरुद्ध त्यांच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणं. बट ते सगळं करायला आपल्याला कालावधी भरपूर जास्त जातो. ओके. म्हणजे तुम्हाला कंप्लायन्स म्हणजे पेशंटचं सहकार्य भरपूर जास्त अपेक्षित असतो. मग ते त्याला कायम घेणार, तिथे जर काम करायचं असेल, त्या गोष्टी कायम नाही करायच्या घेणार, कायम असतील, नाही. त्याला 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष असं ते प्रतिकारशक्तीचे जे वॅक्सिन्स असतात, बुस्टिंग म्हणा, ते बुस्टर नाही म्हणत त्याला. हा, त्याला बुस्टिंग नाही, त्याला इंडिव्हिज्युअली प्रिपेअर्ड वॅक्सिन. वॅक्सिनचा अर्थ काय, टू प्रिव्हेंट. इंडिव्हिज्युअली प्रिपेअर्ड ॲलर्जन वॅक्सिन. प्रत्येक शब्दामध्ये इंडिव्हिज्युअली म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी, प्रिपेअर्ड म्हणजे बनवलं गेलंय, ॲलर्जन म्हणजे जे ॲलर्जनचा आहे तो, आणि वॅक्सिन म्हणजे वॅक्सिन. सर्वात पहिलं म्हणजे सिम्प्टोमॅटिक म्हणजे लाक्षणिक ट्रीटमेंट. जसं आपण गोळ्या औषधं, कधी नेझल स्प्रे, हे ते, कधी डोळ्यातले थेंब, डोळे लाल झाले ते अँटी ॲलर्जिक डोळ्याचे थेंब वगैरे, किंवा अस्थमा आहे, कोणाला तरी ॲलर्जिक अस्थमा आहे तर त्याचं ते, कोणाला तरी स्किन ॲलर्जी आहे, त्वचाची ॲलर्जी आहे, सिव्हिअर अर्टिकेरिया आहे, क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकेरिया आहे, किंवा एन्जिओएडिमा आहे, तर त्या सगळ्याचे पहिलं लाक्षणिक ट्रीटमेंट दिले जातात. आणि लाक्षणिक ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर आपण त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट, आणि स्पेसिफिक ट्रीटमेंटमध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे ज्याला आम्ही बायोलॉजिकल एजंट्स असं म्हणतो, ते रिसेंटली गेले काही वर्ष आलेले आहेत भारतामध्ये, आणि भारतामध्ये त्याचे सध्या 4 मॉलिक्यूल उपलब्ध आहेत. थोडेसे ते एक्सपेन्सिव्ह असतात, परंतु त्याचं रिझल्ट फार चांगलं भेटतं. आणि त्याच्यासोबत आपण इंडिव्हिज्युअली प्रिपेअर्ड, जसं तुम्हाला बोललो ॲलर्जन वॅक्सिन म्हणजे ॲलर्जन इम्युनोथेरपी, हे जर दिली तर तो पेशंटला त्या ॲलर्जीचा विरुद्ध प्रतिकारशक्ती भेटते. आणि त्याच्या संपर्कात तो नंतर आला, काही कालांतराने आला तरी सुद्धा त्याला त्याचा त्रास नाही होत. की कुठल्या पेशंटला कुठली ट्रीटमेंट उपयोगी होईल आणि कितपत होईल. प्रत्येक पेशंटची वेगवेगळ्या ॲलर्जीज पॉझिटिव्हिटी भेटतात, आणि त्यामुळे प्रत्येक पेशंटचं जो मॅनेजमेंट आहे ते कम्प्लिटली वेगळं. बरं, एखाद्या केसमध्ये तुम्हाला आव्हानात्मक असं काही वाटलं का, किंवा काही? एक साधारण 8 ते 10 वर्षा अगोदर माझ्याकडे एक केस अशी आली होती की ह्युमन स्पर्मची ॲलर्जी होती. ओके. म्हणजे सिमेनल ॲलर्जी विच इज आय कुड नॉट फाइंड आउट टिल मोर देन आय थिंक 8 to 9 months. त्याचा कॉजेस मला सापडला नव्हता. मग अगेन आपण जसं म्हणतो, हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट इन मेडिकल फील्ड. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला डॉक्टर लोक असं म्हणतात, हिस्ट्री. तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन्स फार नंतर येतात. म्हणजे ती माझी हिस्ट्री मी बरोबर घेतलेली, सगळं भरपूर झालेलं, पण म्हणजे संभोग त्या फिमेलला ऑल ऑफ अ सडन फुल अर्टिक्युलर रॅश आणि सुजन वगैरे येऊन तिला दम वगैरे लागायचा आणि ती एकदम बेचैन व्हायची. सो हा जो होता तो मला सुद्धा भरपूर काळ गेला त्याचा शोध लावायला. नंतर त्याचं आम्ही सिमेनल ॲलर्जी टेस्ट केली. त्याचं सिमेन हे करून, त्याचं प्रिक टेस्ट, त्याचं डायल्युशन्स करून, कारण सेम गोष्टीची ॲलर्जी अख्खी वेगळी, अख्खी म्हणजे आतापर्यंत तशी केस माझ्याकडे पुन्हा नाही आली आहे. आणि सेमायनल ॲलर्जी इज अगेन हे आहे, म्हणजे डॉक्युमेंटेड आहे. आणि नंतर त्यावेळेला मी, माझे सर आहेत जे, त्यांना मी विचारलं
डॉक्टर DM त्रिपाठी सर, ज्यांच्याकडनं मी सगळं एलर्जी शिकलो सर्वात जास्त. ऑफकोर्स माझे भरपूर बाकीचे वेगवेगळे टीचर्स आहेत, पण यांच्याकडनं मी स्टार्टिंगला शिकलो. आणि त्यांनी मग त्यावेळेला मी त्यांना संपर्क साधला, त्यांची गायडन्स घेऊन, आणि त्याप्रमाणे मग मी पुढे गेलो. आणि त्याच्यानंतर साधारण 8 ते 10 महिन्यानंतर मग आम्हाला ते कळलं. मग त्यानंतर त्याला काय करायचं, त्याला मग आपण काही पर्याय नसताना व्हॉट वी कॅन ॲडवाइज देम इज यूज कंडम अँड हॅव सेक्स सो दॅट स्पॉम लागणारच नाही, म्हणजे सिमेंट तिच्या संपर्कातच. सो दिस इज दी ओनली ट्रीटमेंट फॉर दॅट. सो अवॉइडन्स असे, म्हणजे कधी कधी असे क्वचित तसे वेगळे केसेस येऊ शकतात. तर तो अगदी असा युनिक केस आला. आणि ते पण मला, म्हणजे मी सगळी टेस्ट केलेली, सगळ्यामध्ये काही जास्त कुठलं सिव्हिअर पॉझिटिव्हिटी आलेली नाही. मग तरी तिला बरं नाही, म्हणजे कंटिन्युअस चालू आहे. पण त्या लोकांनी पण कसं आहे की पेशंट लोक लाजतात ना थोडंसं सांगायला, की दे हॅव दॅट, की असं हा प्रश्न कुठल्या डॉक्टरने पण विचारलं, तो पण कधी कधी हे होतं. आपल्या भारतामध्ये तेवढं ओपननेस नाहीये की तुम्ही असं विचारणार की सेक्स केल्यानंतर ॲलर्जी होते का. आता बरेचशा जे लोक असतात की आता ॲलर्जिक, पण जसं शिंका येणं, नाक वाहणं किंवा शिंका येणं जो आहे प्रकार, तो सो मेनी पीपल हॅव गॉट सच स्टॅटिस्टिकल डाटा की आफ्टर हॅव्हिंग हे सेक्शुअल रिलेशनशिप किंवा आफ्टर इजॅक्युलेशन बाय मेल, त्या पुरुषाला शिंका येणं हा पण एक प्रकार आहे. पण हा कुठे आतापर्यंत कसं आहे की एवढं हे नाही आहे त्याचं. त्याच्यानंतर अजून असं पण आहे की फुल मून आणि अमावस्याला, आता सपोज त्याच्यामध्ये पण जसे नक्षत्र चेंजेस होतात, तर नक्षत्राचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आणि त्या शरीरावरती काय होतं की तो हिस्टामिन, जो आपल्याला शरीरामध्ये जो स्त्राव आहे, ॲलर्जी देणारा एक स्त्राव आहे, जो हिस्टामिन असतो, प्रत्येकामध्ये तो लिमिटमध्ये पाहिजे. पण ॲलर्जीचा पेशंटमध्ये तो ॲक्सेसिव्ह असतो. तर तो हिस्टामिनचा जो स्त्राव आहे तो त्या याच्यामध्ये चेंज होतो आणि त्या क्षणाला तो वाढतो. म्हणजे त्यासाठीच बऱ्याच वेळेला असं सापडलं जातं किंवा आढळलं जातं की हा अस्थमाचा पेशंटला तो सांगेल की मला याच वेळेला पौर्णिमाला किंवा अमावास्याला जास्त त्रास होतो. हे मानता तुम्ही? 100%. हे आहे म्हणणं एस्ट्रॉनॉमी आहेच ना, इट इज अ सायन्स बाय इट सेल्फ. सी एव्हरीथिंग यू हॅव टू, इट इज अ प्रूव्ड थिंग. अगेन इट इज मेडिकल एस्ट्रॉलॉजी, इट इज अगेन प्रूव्ड. बरं डॉक्टर, प्रेक्षकांना आपल्या ह्या एपिसोड संपता काय सांगाल? सी आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये ॲलर्जी अवेअरनेस, म्हणजे ॲलर्जीची जाणीव असणं. कारण बऱ्याच ठिकाणी बरेच डॉक्टर लोकांना सुद्धा माहित नाही की ॲलर्जी प्रॉपर कुठे टेस्ट केली जाते, ॲलर्जी टेस्टिंग म्हणजे काय, ॲलर्जन इम्युनोथेरपी म्हणजे काय, त्याला कसं मॅनेज करणं. म्हणजे त्यासाठी मी आता रिसेंटली माझं, म्हणजे इन व्हेरी नियर फ्युचर, माझा एक फर्स्ट टाइम इन प्रॉबेबली आय डोंट नो, बट इंडियामधला फर्स्ट ॲप आहे तो, एक ॲप येतो ॲलर्विटा ॲप म्हणून येतो, एक ॲलर्विटा ॲप. हा पहिल्यांदा डॉक्टरांसाठी येतो आणि तो लॉन्च होईल 2nd वीक ऑफ एप्रिलमध्ये. आणि त्याचं मूळ उद्देश एवढा आहे की एकदम अगदी छोट्याशा गावामध्ये सुद्धा डॉक्टर लोकांना त्याची जाणीव, आणि त्यांच्यामध्ये त्या ॲलर्विटा ॲपमध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स आहे कोर्सेसचे, बेसिक कोर्स ऑन ॲलर्जी. सो सगळे डॉक्टर लोकांना ते पोचेल आणि ते डॉक्टर लोकांना माहिती पडेल की याला ॲलर्जी, त्यांच्याकडे पण पेशंट असतात, गावोगावी पेशंट आहे, म्हणजे बरोबर ते होईल. आणि पेशंटचा ॲप काय करणार, काळ वाचेल. एक्झॅक्टली. आणि तो कुठेतरी त्याला जवळपास ॲलर्जी प्रॅक्टिशनर भेटेल, प्रॉपर ॲलर्जी टेस्ट करणारा, प्रॉपर एनर्जी डिटेक्ट करणारे वगैरे जवळपासचे. आणि आम्हाला एंड पर्यंत हा पोचवायचं, माझा हा एक हे आहे. आणि पेशंटचा जो ॲप येणार आहे पुढे, तर आता हल्ली कसं आहे, सगळे पेशंट लोक हल्ली ॲप द्वारा असं बघतात, काय कुठेतरी लिहितात मला ॲलर्जी ही झाली आहे, एक टाकता येईल त्यात असं. तर तो ते टाकलं की लगेच त्यांना तो एक ॲलर्विटा ॲप येईल पेशंटसाठीचा. तो ॲप त्यांनी उघडला, त्यांनी रजिस्टर केलं की त्याला नियर बायचे जे ॲलर्जी प्रॅक्टिशनर आहे त्याचं अख्खं डाटा येईल. आता सपोज एखादा पेशंट आहे, तो अहमदाबादपासून कुठलं तरी 40-50 किलोमीटर लांब छोट्याशा गावात आहे, आणि त्यांनी शोध लावला की ॲलर्जी, मला ॲलर्जिक सर्दी होते, तर त्याला त्या भागातले 5-10 किलोमीटर मधले डॉक्टर्स जे ॲलर्जी, त्याला त्याच्यावर निदान करण्याकरता जवळपास, म्हणजे आधी आम्ही काय करतो, म्हणून मी अगोदर काय करतो की ॲलर्विटा ॲप फॉर डॉक्टर्स काढतो, त्याच्यामध्ये सगळे डॉक्टर्स रजिस्टर होतील, त्यांना त्याची प्रॉपर ट्रीटमेंट भेटेल आणि त्यांना त्याच्यापासून मुक्तता भेटेल. म्हणजे त्यांचं बाय एंड लार्ज काय होणार शेवटी, की त्यांचं रिझल्ट भेटणं आणि त्यांना निरोगी आणि विदाऊट ॲलर्जी असणं, तो सर्वात महत्वाचा भाग आहे. बरोबर. आणि ॲलर्जीनी काय होतं की जे मानसिकता, जसं आपण म्हणत होतो मी, की त्याच्यामध्ये चिडचिडेपणा, रागीटपणा, स्ट्रेस,
चिंतितपणा, हे वेगवेगळे भरपूर लक्षणं बऱ्याचशा ॲलर्जी पेशंटमध्ये असतात. तर ते सगळ्यापासून ते मुक्त होतील आणि फॅमिली रिलेशन, बॉन्डिंग, लोकांशी रिलेशन सगळं चांगलं राहील आणि ओव्हरऑल ते प्रफुल्लित राहतील आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल, ॲब्सेंटिझम कमी होईल आणि अंगामध्ये आखी एक तरतरी असेल आणि ओव्हरऑल त्यांना जगायचं एक हे भेटेल की नाही चला आपण आता व्यवस्थित जगतोय. तर खूप छान माहिती दिली, थोड्या वेळात का होईना. तर तुम्ही इथे आलात, थँक्यू खूप सो खूप मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. तर मग पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत खबर बात 360 डिग्री, जिसमें हो खास बात.